गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी ओमकार सुदर्शन मिंगेवार. मला एक छोटासा लाईफ लेसन रिअलाईज झालेला मला तुम्हाला सांगायचं आहे. आपण 80 ते 90% आपण पास्टमध्ये भूतकाळात अडकलेलो असतो. विचाराद्वारे, थॉट प्रोसेसद्वारे आपण भूतकाळातल्याच गोष्टींमध्ये अडकलेलो असतो कुठे ना कुठे. अरे आपण ते इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे होतं रे, तिथं जर इन्व्हेस्टमेंट केली असते ना आज लाईफ काही वेगळी असली असते. अरे तो डिसिजन घ्यायला पाहिजे होता यार, तो डिसिजन घेतला असताना आज लाईफ टर्न झाली असते. अरे मला तर तसं बोलायला नको पाहिजे होतं यार. अरे यार ते करायला पाहिजे होतं यार, आज लाईफ काहीतरी वेगळी असली असते. अरे यार तसं नको व्हायला होतं. आपण भूतकाळात अशाच गोष्टीमध्ये उगाळत बसल्यामुळे आपले जे थॉट प्रोसेस आहे ते प्रेझेंटमध्ये स्पॉईल होतात. उरलेले पर्सेंटेज आपण भविष्य काळातल्या चिंतामध्ये प्लॅनिंग, अरे यार मला ते करायचं, यस त्याची प्लॅनिंग करायची, ते कसं करू यार, परवाच्या दिवशी हे करायचंय, पुढच्या महिन्यात हे व्हायला पाहिजे, इथं फ्लॅट घ्यायला पाहिजे, ती कार पाहिजे. अशा भविष्यातल्या चिंतामध्ये आपण ग्रस्त होऊन जातो आणि प्रेझेंट जे आत्ता करंट प्रेझेंट मोमेंटमध्ये आहे ना ते आपण फार नेग्लिजिबल पर्सेंटेजमध्ये जगतो आणि आपला आहे नाही ते लाईफचा जो सुगंध आहे, जो मजा आहे, ते आपण मोस्टली विसरतो कुठे ना कुठे. एक एक्झाम्पल देतो. हे पॉईंट ए आहे आणि पॉईंट बी आहे. पॉईंट ए हे पॉईंट बी. आपण लाईफच्या या पॉईंट ए आणि बीच्या या फेजमध्ये जात असतो. पॉईंट एला जे झालेलं आहे हे गेलं पास्टमध्ये. आपण लाईफच्या समोरच्या डायरेक्शनमध्ये जात आहोत आणि पॉईंट बीला पोचलो आहोत. तरीही पॉईंट एला जे झालेलं आहे, जे पास्टमध्ये झालेलं आहे, तेच ए पॉईंट बीला सुद्धा आपण विसरत नाही. तेच उगाळत बसतो आणि पॉईंट बीला आपण निर्णय घ्यायचं चुकतो. तेच जर आपण पॉईंट एला आपण प्रेझेंटमध्ये राहून योग्य निर्णय घेतले असते आणि पास्टमध्ये न अडकता प्रेझेंटमध्ये जगले असते आणि फ्युचरची चिंता न करता 101% आपण प्रेझेंटमध्ये राहिलो तर पॉईंट ए सुद्धा आणि पॉईंट बी सुद्धा वेल डिसिजन घेऊ शकू. आपले ॲक्शन्स एकदम राईट होतील आणि लाईफ ऑटोमॅटिकली ट्रॅकवर येईल. आणि ॲज पर द गीताज लॉ आपण आत्ता जे केलेलं कर्म आहे, आत्ता जे केलेले ॲक्शन आहे, ते इट्स सडन ॲक्शन फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्येच, फ्रॅक्शन ऑफ पर्टिक्युलर फ्यू सेकंडमध्येच ते पास्टमध्ये जाते. पास्ट इज लाईक अवर गो डाऊन डेटा लेक आणि प्रेझेंट इज अवर गोल्डन मोमेंट अँड फ्युचर इज अनप्रिडिक्टेबल. कल किसने देखा है ना. सो प्रेझेंटमध्ये एकदम 100% इन्व्हॉल्व्ह होऊन जर आपण कॉन्शियसली, श्रीकृष्ण कॉन्शियसली आपण जर डिसिजन घेऊन, कर्म करून, ॲक्शन्स घेऊन राईट ड्युटी परफॉर्म केली तर आपलं पास्टही बेस्ट राहील, प्रेझेंट तर बेस्ट होतेच आहे आणि फ्युचरही बेस्ट होईल. कारण प्रेझेंटमध्ये केलेलं कर्म तो पास्टमध्ये जातो. अँड ॲज पर द गीताज लॉ, ॲज पर द भगवद्गीताज लॉ, कर्म रिबाउंड, तर ऑटोमॅटिकली त्याचा रिझल्ट पण बेस्ट असेल. सो आय होप आय ट्राईड माय वेल बेस्ट की जे मला रिअलाईज झालं ते तुम्हाला कन्वे करू शकलो. थँक्यू. हरे कृष्ण.